सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील मान तालुक्यातील मलवडी गावचे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा आणि श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। दरवर्षी मोठ्या संख्येने श्री खंडोबाची यात्रा मलवडी गावामध्ये भरते। खंडोबाची पालखी मंदिरातून बाहेर निघत असताना मंदिराच्या बाहेरील कमानीवरून मोठ्या प्रमाणात भंडारा खोबऱ्याची उधळण केली जाते। यानंतर रथोत्सव सोहळ्याला सुरुवात होते। या सोहळ्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सहपत्नी उपस्थिती लावली होती। या रथासमोर मानाच्या काट्या देखील नाचवण्याची परंपरा आहे। यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील आपल्या खांद्यावर मानाची काठी नाचवीत यात्रेमध्ये ते सहभागी झाले। हा रथोत्सव पाहण्यासाठी भाविक जिल्ह्यातूनच नव्हे तर बाहेरील जिल्ह्यातून यात्रेस हजेरी लावतात। ज्या ठिकाणी देवीची मूर्ती प्रकट झालेली आहे त्या जागेवर हेमाडपंथी मंदिर देखील बांधण्यात आले आहे। श्री खंडोबाची हळदी मलवडी येथे, लग्न पाली येथे आणि वरात जेजुरी येथे काढण्यात येते अशी आख्यायिका देखील आहे। त्यामुळे मलवडीला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे। रथोत्सवाच्या दिवशी श्री खंडोबा आणि श्री महालक्ष्मी या दोन्ही रथांची मलवडी गावातून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।